नमस्कार, मी उमाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आज बनवणार आहे दालबट्टी. त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी घेतलेलं आहे. हे 4 वाटी मी नॉर्मल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. न चाळता घेतलेलं आहे, थोडंसं जाडसरच पाहिजे म्हणून. आणि 1 वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे. बारीक जर रवा नसेल, जाडा जर रवा असेल तर तुम्ही थोडंसं मिक्सरवरती फिरून घेऊ शकता. आणि हे 4 चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. 1 चमचा ओवा घेतलेला आहे, हळद आणि मीठ. आता याच्यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे. हळद पावडर टाकायची, मीठ, आणि हे ओवा जे आहे ना ते हातावरती असंही करून टाकायचं, म्हणजे त्याचा सुगंध छान येतो ओव्याचा. आणि त्यावरती हे तेल टाकून घ्यायचं आहे. सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कसं कोमट पाणी तयार करून घेतलेलं आहे, कारण आपल्याला या बट्टीमध्ये कोमटच पाणी टाकायचं आहे, कारण खुसखुशीत होतात कोमट पाण्यामुळे आपली ही बट्टी. अशा पद्धतीने व्यवस्थित मी पीठ मळून घेतले. आता याला 10 मिनिट आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे, कारण यामध्ये जे आपण रवा टाकलोत ना ते व्यवस्थित फुगून येतो. आता मी ही डाळ शिजायला ठेवलेली आहे. आता आपल्याला या दालबट्टीसाठी जे डाळ लागणार आहे ते 1 वाटी मी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसुरीची डाळ शिजत घातलेली आहे. आपल्याला याचं वरण करून घ्यायचं आहे. हे असं मी एक चपातीचा गोळा घेतलेला आहे. आता याला व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जास्त पातळही लाटायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायची नाही ही चपाती. हे पहा, अशा पद्धतीने मी लाटून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित तेल लावून झाले. आता याला अशी व्यवस्थित घडी घालून घ्यायची आपल्याला. याला पण तेल लावून घ्यायचं आणि इकडून पण अशीच घडी घालून घ्यायची. याच्यावरती पण तेल लावून घ्यायचं, अशी घडी घालायची. अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे अशाच पद्धतीने हे आपल्याला बट्ट्या तयार करून घ्यायचे. जास्त आपल्याला दाबून पण घ्यायचं नाही आहे, कारण दाबून घेतल्यानंतर याची हे पहा, अशा पद्धतीने मी सगळे करून घेणार आहे. आता इथं मी इडली पात्र ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 5 स्टँड आहेत. त्याच्यातले मी 2 बाजूला काढून ठेवलेत, कारण एकमेकाला चिटकतात नाही तर. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला एक एक ठेवायचे. मी प्लेटला तेल लावून घेतले. हे असे ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला. अशाच पद्धतीने मी हे सगळे बट्ट्या करून घेणार आहे. पद्धतीने मी सगळे बट्ट्या तयार करून घेतलेले आहेत. 4 वाटीमध्ये हे असे 12 हे झालेले आहेत तयार बट्ट्या. आणि मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतले. त्याला आता व्यवस्थित उकळी आलेली आहे. त्यामध्ये हे ठेवून घेणार आहे आता. आता झाकून घ्यायचे आणि 10 ते 15 मिनिट मीडियम गॅसवरती आपल्याला हे बट्ट्या वाफून घ्यायचे. व्यवस्थित डाळ शिजली गेली आपली. यामध्ये आता गरमच पाणी टाकून घेणार आहे मी वरणाला. आणि साधंच वरण करायचं आहे आपल्याला, जास्त चमचमीतही नाही, जास्त फिकही नाही, कारण ही दालबट्टीसाठी दाल साधीच चालती. 2-3 चमचे मी तेल टाकून घेतले. तेल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तेल व्यवस्थित गरम झाले. यामध्ये जिरे मोहरी टाकून घेते, कढीपत्ता, कांदा,
कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला. यामध्ये आता हे लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे. तुम्ही अद्रक जर खात असाल तर अद्रकही टाकलं तरी चालते. टोमॅटो, दोन तीन मी ही लाल मिरची घेतलेली आहे, यामध्येच टाकून घेणार आहे. कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं. आता याच्यामध्ये हे गरम पाणी करून घेतलेले टाकून घेणार आहे डाळीमध्येच. आपल्याला किती वरण करायचं आहे तेवढं पाणी वापरायचं. घट्ट पाहिजे असेल तर थोडं कमी वापरायचं, पातळ पाहिजे असेल तर थोडंसं जास्त वापरायचं पाणी, पण गरमच पाणी वापरायचं. धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, हळद पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, आणि चिमूटभर हिंग. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. आता यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. आपली बट्टी व्यवस्थित वाफले गेले का बघायचं आहे. हे पहा, छान वाफले गेले. आता मी गॅस बंद करून घेत आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत. असं. जर तुम्हाला तळलेले आवडत नसतील तर तुम्ही असेच जरी खाल्लं तरी खूप छान लागतात. तेल आपलं व्यवस्थित गरम झालंय, यामध्ये मी सोडून घेणार आहे. तळून घ्यायचेत आपल्याला व्यवस्थित. मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे असे तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित, म्हणजे मध्ये कच्चेपणा राहत नाही. हे पहा, असे तळून घ्यायचे. आता एका डिशमध्ये काढून घेणार आहे मी. बट्टे आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत. आता ही बट्टी कशी खातात ते दाखवते मी. हे पहा, अशा पद्धतीनं यावरती ही डाळ टाकून घ्यायची अशी, आणि चमच्याभर तूप टाकून घ्यायचं आणि मस्त ही बट्टी ही पहा अशा पद्धतीनं खायची. तुम्हाला ही माझी दाल बट्टी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.